कराड आणि तुम्ही चांगले मित्र होता. तुम्ही प्रेसमध्ये बोलताना सांगितलं तुमची ट्रेन चुकली. हे कधी कळलं की ही ट्रेन चुकीची आहे? नक्कीच पुढच्या पत्रकार परिषदमध्ये सांगतो. हेच असे हळूहळू प्रकार कळाले ना. प्रशांत जोशी सारखा जर धनंजय मुंडे साहेब त्यावेळेस तत्कालीन पालकमंत्री त्यांच्या पीएला जरा त्रास देतोय, संपवला चाललाय. तत्कालीन पालकमंत्र्याची जी जुनी टीम आहे फाउंडर मेंबर त्यांचेच लोक संपवला चाललाय. ते पण ह्या खांद्यावर आमच्या खांद्यावर बंदूक ठेवून, तर ते उचित नाही ना. मग लक्षात आलं हा प्रकार. आणि हे काय माझं वाल्मिक कराडचा काय राजकीय वाद नाहीये किंवा कुणाच्या त्याचं हे आमचं दोघांचं वैयक्तिक वाद आहे. खंडणीचाही प्रकार आहे तुमच्यावर. खंडणीचाही गुन्हा 2022 जूनला त्यांनी मला ते पण सांगतो मी तुम्हाला पुढचे, ते तर फार महत्वाचं आहे. मला पाडोदा तालुका दूध संघावर त्यांनी 1.25 आसपास मला ट्रान्झॅक्शन केलं त्यांनी 2-3 वर्षापूर्वी. सांगितलं की ह्या ठिकाणी या महिलेला नेऊन दे वगैरे, अशा 3-4 महिला वेगळे वगैरे. पण मी दिलं नाही. माझ्यासोबतचे असणारे माझे पीए कर्मचारी मी ह्यांना दिलं. पण मला काय त्यावेळेस वाटलं ह्यांच्या भगिनी नातेवाईक असतात. तीच यंत्रणा सांगतो ना, ते कोणत्या यंत्रणेला 1.25 करोड रुपये दिले, काय केलं ते नक्की सांगतो. आणि जे मला आता मी पत्रकार परिषद घेतली, सुरक्षा मला नका देऊ. मी एवढंच पोलीस अधीक्षकाला एक विनंती करणार आहे, पोलीस यंत्रणा मला काय सुरक्षा नको. बाळा बांगर ज्या दिवशी मरण ना, माझ्या ठेंबातून क्रांती घडण आणि त्या क्रांतीतून 1,000 एका ठेंबातून 1,000 पोरं रस्त्यावर उतरतील. पण मेलो तर हरकत नाही, चांगल्या पुण्याचं काम करताना मरण. पण जे पीडित कुटुंब आहेत, आज पण वाल्मिक कराडची दहशत आहे त्यांच्यावर, त्या कुटुंबाला संरक्षण द्यायला पाहिजे. आणि वाल्मिक कराडचे जे पोरं दहशत करण्याचा प्रयत्न करतात त्यांना पण पोलिसांनी चपराक लावली पाहिजे. वाल्मिक कराडचे जे अजून सहकारी बाहेर आहेत त्यांच्यावर नक्कीच, ते कोणत्या असं नाही बरं का, विविध पक्षामध्ये आहेत. वाल्मिक कराड टोळी का एकाच पक्षात नाही, विविध वेगळ्या वेगळ्या पक्षात आहेत, आपले आपले लाभार्थी आहेत वगैरे असं आहे. वाल्मिक कराडवर अनेक वेळा आरोप सुद्धा झाले की त्यांनी त्यांच्या सोयीचे अधिकारी जिल्ह्यात आणले. असे अधिकारी अजूनही जिल्ह्यात आहेत? हा नक्कीच. जे बाळगड साहेब एसपी आलते ना, एसपी साहेबांना इथं एलसीबी अधिकाऱ्यांनी आणलं होतं. आणि तोच एलसीबी अधिकारी आमच्या विरोधात षडयंत्र कट रचण्यासाठी वाल्मिक कराडचा माणूस, मी सांगतो ना, नाव घेऊन सांगतो ना, काय हरकत आहे. आई म्हणजे आपली 9 महिने मला जगात कोण जास्त ओळखत तर माझी आई ओळखती ना. माझ्या आईपर्यंत हे गेले, किती त्रास दिला आई वडिलांना, काय केलं तर माझ्या आईने असं. माझी आई गोळीबार करू शकते का? ज्यांनी खोटे गुन्हे दाखल केले त्याच्यात काही नाही. हायकोर्टाचे ऑर्डर आहेत माझ्यापाशी, दाखवतो. कोर्टाने सरळ त्यांच्यावर गुन्हे दाखल करा म्हणून सांगितले. माझ्या 2 केस रद्द केलेल्या आहेत, एक क्रिमिनलची राहिली, ती पण भविष्यात रद्द होऊन जाईल. फक्त मला वाईट ह्या गोष्टीचं वाटलं की फार यांनी म्हणजे टोकाच्या खालच्या गेल्या. मी जर मग शंड आहे, मला एवढा त्रास होऊन मी जर आवाज उठू शकत नाही तर माझ्या जगण्याला पण अर्थ नाही. मी आवाज उठविणार. आणि एक सांगतो की वाल्मिक कराड जर त्यापाशी सुविधा असताना आतमध्ये बघत असेल कुठं, म्हणतात त्याचे कार्यकर्ते लय अण्णा सुखी सुखी, अण्णा हे पण पाहतो वाल्मिकांना. वाल्मिक कराड तू म्हणले होते की शिवाजी महाराज हातावरून काढा माझ्या, मला सारखं म्हणायचं. आणि त्या दिवशी मला मुंबईत पण सांगितलं मैत्रिणी, हात तोडून आम्ही एक दिवस म्हणले तुमच्या पंपापाशी घरापाशी लटकीतून बीड जिल्ह्यात मिळतो. शिवाजी महाराज माझ्या हातावर आहेत आणि ते सदैव राहणार आहेत. मी शिवभक्त आहे. माझ्या नसानसामध्ये भगवान बाबाचं रक्त आहे. माझ्या नसानसामध्ये भगवान बाबाचं क्रांतिकारी रक्त आहे. तर माझ्या त्या रक्ताच्या ठेंबा ठेंबामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहेत. आपली सगळ्यांची साथ राहू द्या. आपण हे नक्कीच सर्व लढाई जिंकतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिव.